लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये प्रामुख्याने मोसंबी, लिंबू, संत्री याचा समावेश होतो. लिंबूवर्गीय फळपिकात संत्री हे मुख्य पीक असून विदर्भातील संत्री ही जगप्रसिद्ध आहेत. विदर्भात संत्रा पिकाची लागवड भरपूर प्रमाणात होत असते. हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा हे परवडण्यासारखे आहे. संत्रा पिकामध्ये प्रामुख्याने दोन बहार येतात. एक अंबिया बहार आणि दुसरा म्हणजे मृग बहार. सध्या अंबिया बहार जोमात असल्यानं याचं योग्य नियोजन केल्यानं जास्तीत जास्त फळ उत्पादन शेतकरी अवश्य घेऊ शकतो. आजच्या या भागात संत्रा पिकातील अंबिया बहाराचं नियोजन या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्राध्यापक डॉक्टर दिनेश पैठणकर आपल्याला सविस्तर माहिती देतील. फळ पिकामध्ये लिंबूवर्गीय पिकाचा भारतामध्ये साधारणतः तिसरा क्रमांक लागतो. त्यामध्ये लिंबूवर्गीय पिकामधील संत्रा हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. विदर्भामध्ये संत्र्याची लागवड अमरावती, नागपूर, वाशिम, अकोला, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केली जाते. संत्रा हे महत्त्वाचे शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे एक नगदी फळ पीक आहे आणि आपली फळपिकाची बरीचशी अर्थव्यवस्था ही संत्र्यावरती अवलंबून आहे. संत्र्यामध्ये मुख्यतः आंबिया व मृग बहार येतात. आंबिया बहार हा आपल्याला साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जी फुलधारणा होते व फळे आपण त्याची साधारणतः ऑक्टोबरच्या पुढे ते डिसेंबरपर्यंत आपण तोडणी करतो. तर मृग बहार हा साधारणतः आपल्याला जून जुलैच्या दरम्यान फुलधारणेने सदृश्य दिसून पडतो आणि त्याची आपण तोडणी साधारणतः जानेवारीच्या पुढे ते मार्च अखेरपर्यंत आपण तोडणी करतो. या दोन्ही बहाराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर त्यातल्या त्यात आंबिया बहारामध्ये जरी फळधारणा भरपूर प्रमाणामध्ये होत असली तरीही फळामध्ये बऱ्याचशा समस्या दिसून येतात. त्या समस्याचं निराकरण करून नियोजन करून आपल्याला दर्जेदार उत्पन्न घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरिता काही बाबीचा प्रकर्षाने आपल्याला आंबिया बहाराकरिता अवलंब करावा लागेल. सद्यस्थितीत संत्र्यावर आंबिया बहाराची फळे हे वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणतः 6 ते 7 महिन्याची फळे झालेली आहे. तर जे शेतकरी दोन्ही बहार घेतात त्यामध्ये मृग बहाराची फळे साधारणतः वाटाणे एवढी किंवा 1 ते 1.5 महिन्याची झालेली आहे. आता या कालावधीतील पाऊसमान, बदलतं हवामान, वातावरणाचं जी आर्द्रता आहे तसंच पावसाचा कमी जास्तपणा, वाढलेलं तापमान या दृष्टीने विचार करता आपल्याला फळगळ दिसून पडते, मुख्यतः दिसून पडते आंबिया बहारामध्ये. तर ही फळगळ जर पाऊस जास्त प्रमाणात झाला, कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात झाला, पाणी जर बागेमध्ये आळ्यामध्ये साचून राहिलं तर मुळांना बुरशीजन्य रोगाची लागण होऊन फळगळ होऊ शकते. त्याचप्रमाणे संजीवकाची कमतरता, मुख्य अन्नद्रव्याची कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, तसंच संजीवकाची कमतरता, तसंच किडीचा व इतर काही रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सुद्धा आपल्याला फळगळ दिसून येते. तर याकरिता नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करण्याकरिता आपल्याला झिंक सल्फेट किंवा तसेच फेरस सल्फेट तसेच बोरान याचा उपयोग करावा लागेल. बागेमध्ये या कालावधीमध्ये साधारणतः झिंक, लोह तसंच बोरान याची सदृश्य कमतरता दिसून पडते. याकरिता झिंक सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये, लोह सल्फेट 0.5% 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये आणि बोरॉन 0.1% म्हणजे 1 ग्रॅम बोरॉन 1 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी करू शकतो. मार्केटमध्ये आजकाल रेडीमेड सूक्ष्म अन्नद्रव्य जे चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ते सुद्धा आपण त्याचीसुद्धा आपण फवारणीकरिता उपयोग करतो. याचा आपण साधारणतः 1 ग्रॅम चिलेटेड स्वरूपातील मिक्सचर सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश आहे असं सूक्ष्म अन्नद्रव्य 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी. झाडावर मोठी झाडे असेल, साधारणतः 8 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची झाडं झालेली असेल, त्याचा घेर मोठा असेल, त्यामध्ये साधारणतः प्रत्येक झाडाला 2.5 ते 3 लिटर पाणी पडणे आवश्यक आहे. मुख्य अन्नद्रव्यामध्ये जी फळवाढीची अवस्था आहे सध्या आंबिया बहारामध्ये याच्यामध्ये नत्र
व पालाश याची गरज प्रामुख्याने दिसून येते, कारण की नत्र आणि पालाशचा वाटा हा फळवाढीमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो आणि याचे प्रमाणसुद्धा फळामध्ये सर्वात जास्त असते. याची झालेली कमतरता, या कालावधीतील कमतरता भरून काढण्यासाठी आपण नत्र व पालाशचे सुद्धा फवारणीद्वारे नियोजन करू शकतो. आपण याकरिता पोटॅशियम नायट्रेट, त्याला आपण 13-045 सुद्धा म्हणतो, 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करू शकतो. फळगळाची जी सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता आहे त्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड 15 ppm म्हणजे 1.5 ग्रॅम जिब्रॅलिक ॲसिड 100 लिटर पाण्यामध्ये, बुरशीजन्य लागण कमी करण्यासाठी, बुरशीजन्य फळगळ कमी करण्याकरिता 0.1% 22 म्हणजे 100 ग्रॅम 22 100 लिटर पाण्यामध्ये सुद्धा आपण याचा फवारणीद्वारे आपण याचा समावेश करू शकतो. आणि झाडाला साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी फवारणीद्वारे पडणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा जी फळगळ दिसून येते त्याच्यामध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिड 15 ppm किंवा 2,4-D 15 ppm सोबत युरिया साधारणतः 1% आणि 0.1% म्हणजेच 1 किलो युरिया, 100 ग्रॅम 22 आणि 1.5 ग्रॅम जिब्रॅलिक ॲसिड किंवा 2,4-D याचा 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी केली तर संजीवकाची तसेच अन्नद्रव्याची जी कमतरता दिसून पडते त्याचेसुद्धा आपण निराकरण करू शकतो. आणि त्या फवारणी करताना फवारणीमध्ये स्टिकरचा वापर जरूर करावा. तसंच या कालावधीमध्ये आपण शेणखतासोबत जैविक बुरशीनाशके तसेच जैविक खते याचासुद्धा वापर करावा. जैविक खतामध्ये मोठ्या झाडाकरिता ॲझोटोबॅक्टर 100 ग्रॅम, PSB 100 ग्रॅम, तसेच जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम 5 किलो शेणखतामध्ये मिसळून बाराची जी सावली पडते त्याच्या साधारणतः परिघामध्ये आपण झाडाला मातीमध्ये मिसळून द्यावे. या कालावधीमध्ये असं दिसून आले की बऱ्याच वेळा जर पाऊस जास्त झाला आणि अचानक जर पाऊस झाला तर आणि खंड जर पडलेला असेल तर फळं तळकणीच्या सुद्धा समस्या आपल्याला दिसून येतात, फळं पिवळ्या पडण्याच्या सुद्धा समस्या दिसून येतात. तर आपण पाण्याचं नियोजन करताना आपण पाण्याचा खंड पडू देऊ नये. तसंच पाण्याचा खंड तर पडू देऊच नये, पण जर पाणी साचलं बागेमध्ये, आळ्यामध्ये जर पाणी साचलं, पाण्याचा जर संबंध खोडाशी आला तरीसुद्धा बुरशीजन्य रोगाची मुळांना लागण होऊ शकतो, खोडाला लागण होऊ शकतो. तर याकरिता पाणी देताना ठिबक सिंचन पद्धतीचा किंवा दुहेरी आळे पद्धतीचाच वापर करावा आणि पाण्याचा संपर्क जो खोडाशी येणारा संपर्क तो टाळावा. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, झाडाच्या भोवती मोठमोठ्या उंड्या बांधतात. तर उंड्या बऱ्याच वेळा ओल्या होऊन मातीने ओल्या होऊन त्या खोडाशी संपर्क असल्यामुळे त्या भागात सुद्धा लागण झालेली दिसून येते. त्याच्यामुळे झाडाच्या खोडाच्या भोवती उंड्या करायचे टाळावे आणि झाडाचा किंवा खोडाचा संपर्क हा प्रत्यक्ष डायरेक्ट पाण्याशी येऊ देऊ नये याची खबरदारी घ्यावी. यासोबतच पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये तसंच हिवाळा सुरू होताना झाडाला बोर्डो पेस्ट लावणे महत्त्वाचे आहे. झाडाच्या खोडाला साधारणतः 1 मीटर किंवा 3 फुटापर्यंत 1-1-10 1 किलो चुना, 1 किलो मोरचूद व 10 लिटर पाणी याचा संयोग करून बोर्डो पेस्ट लावावी. बऱ्याच वेळा कास्तकार पावसामुळे धुवून जाते, या कारणाने पावसाळ्यामध्ये बोर्डो पेस्ट लावायचं टाळतात. तसे करू नये. बोर्डो पेस्ट या कालावधीमध्ये पावसाचा किंवा पाण्याचा संपर्क खोडाशी जास्त होऊन रोगाची लागण होण्याची संभावना असतो. त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बोर्डो पेस्टचा आपण वापर करावा. पावसाळ्याच्या दरम्यान मुख्यतः काही किडी किंवा रोग याच्यामध्ये आपल्याला संत्र्यामध्ये दिसून पडते. त्याच्यामध्ये किडीमध्ये पाणी खाणारी अळी आहे, पाणी पोखरणारी अळी आहे, साल खाणारी अळी आहे, तसंच कोळी किडी आहे आणि रस शोषण करणारा पतंग आहे. त्याचीसुद्धा आपल्याला ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये लागण होऊन फळगळाच्या समस्या दिसून येतात. तर रस शोषण करणाऱ्या पतंगाचा आपण प्रभावी उपाययोजना म्हणून एक दक्षता म्हणून आपल्या बांधावरती जे गुळवेल आहे, वासनवेल आहे, चांदवेल आहे
ही वेल काढून टाकावी आणि नष्ट करावी, कारण की या वेलीवरच आपली जे रस शोषण करणारा पतंग आहे यांची हे अंडी घालतात आणि जी पिल्लाची अवस्था आहे याच्यावर पोसली जाते आणि पुढे पतंग जो आहे फळातील रस शोषण आपल्या बागेतील संत्रावरील रस शोषण करतो. याकरिता हे वेल नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर ज्या किडी आहे किंवा रोग जे येत आहे ते आपल्या जे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने त्याचे आपण योग्य प्रकारे नियोजन करावे. बऱ्याच वेळा संत्रा एकदम मार्केटमध्ये येतो आणि संत्रा जास्त मार्केटमध्ये आल्यानंतर भाव बरेचसे कमी होऊन जातात. तर शेतकरी बंधू विचारणा करतात की संत्रा आपल्याला झाडावरती टिकवता येईल का, म्हणजे जेणेकरून आपण तोडणी पुढे लांबवू शकू का. आपल्याला संत्रा झाडावरती जास्त काळपर्यंत टिकून ठेवायचा असेल तर फळे हिरवी असताना म्हणजे कलर बदलायच्या अगोदर जर आपण जिब्रॅलिक ॲसिड 15 ppm म्हणजे 1.5 ग्रॅम सोबत 1% युरिया म्हणजे 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण जर फवारणी केली तर आपण संत्रा पुढे टिकवू शकतो. संत्रा जर तोडायचा असेल तर साधारणतः आपल्याला सप्टेंबर शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला आपला संत्रा ज्याचा तयार झाला असेल त्याचा काढणीस येतो. 15 दिवस अगोदर पाणी बंद करावे आणि तोडण्याच्या अगोदर आपल्या वाहतुकीदरम्यान टिकून राहण्यासाठी साधारणतः 0.1% 22 या द्रावणाची झाडावरती फवारणी करावी, म्हणजे संत्रा हा झाडावरती बऱ्याच काळ टिकून राहू शकतो. संत्रा बहारातील फक्त एका वेळी एकच बहार घेण्याची जरी शिफारस असली तरी बऱ्याच वेळा कास्तकार हे दोन्ही बहाराची फळं झाडावर ठेवतात. मृगाची फळं झाडावर राहतात आणि आंब्याची फळंसुद्धा झाडावर दिसून येतात. आपण मुख्य बहार जरी आंबे असला आणि मृगाची फळं जरी झाडावर असली तर ही जी आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता आहे ती कमतरता काढण्याकरिता आपल्याला जो राहिलेला आहे नत्राचा अर्धा हप्ता राहिलेला आहे मृग बहाराकरता, तो नत्राचा राहिलेला अर्धा हप्ता म्हणजे 600 ग्रॅम नत्र जर झाडाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त असेल तो नत्राचा हप्ता आपण झाडाला देऊन द्यावा. अशा प्रकारे जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्याची गरज झाडाची भरून काढली, रोग व किडीचा वेळीच बंदोबस्त केला, पाण्याचे व्यवस्थित नियोजन जर केले तर आपण संत्र्यापासून हमखास दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो.